चूक केली तापळा संघानं. बघा विक्रम धनावडे बाद झाला. स्क्वेअर लेगला खेळतोय, गॅप मिळतोय 4. रुळे वैभव रुळे टीम त्यांनी देखील लीड केली आहे. सोनाट टीमनं लीड केली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास. गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये लक्षित जाधव यांच्या माध्यमातून षटक इथे मात्र हाताळलं जाईल. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आणि चांगल्या पद्धतीचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. आज आपल्या स्पर्धेला खूप उशीर झालाय आणि 2:20 अवधी झालाय. प्लीज आक्रमण चढवलंय पहिल्या चेंडूवरती. येतील त्या मात्र 6 धाबा. चांगला फटका पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं तर या फटक्यानं मात्र चांगला खेळ दाखवला आणि धावफलकावरती धावा आल्या त्या 8 फलंदाज आपण पाहतोय. आशिषच्या माध्यमातून पहिला चेंडू खेळलाय आणि 6 मिळवल्या. बघा असे खेळाडू आहेत आपल्या संघाकडे. चेंडू मिळतोय का? जुनं बॉक्स नाही ठेवलं पहिल्या मॅचचं. धावा झाल्यात त्या मात्र 8 धावा. आठ धाबा. चांगला एफर्ट इथे मात्र दिला गेलाय आणि आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती आशिषनं 6 मिळवल्या. टप्प्यात चेंडू आला होता आणि टप्प्यात कार्यक्रम उरकला आशिषने. फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल, प्रयत्न फसलाय. सिंगल डबल आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 धाबा मिळवल्या. धाबा झाल्या त्या धावफलकावरती 10 धाबा. आपण पाहतोय 2 गड्यांचं पतन पुढे येत होता झांझोर संघाचा हा क्षेत्ररक्षक, परंतु चांगला फटका मात्र मी म्हणेन आशिषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धाबा. पुन्हा फुलटॉस केलाय, खेळतोय काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक. तिथे मात्र जर आपण पाहिलं येतील 4 धाबा झाले त्या 14 धाबा येतील. तुम्हाला जागेवर थांबायचंय. चुका केल्या विक्रमनं, चुका केली सुशांतनं फक्त साथ द्यायची होती आशिषला. ज्या पद्धतीने आशिष खेळतोय, सुशांतनं जर त्याला बॅकअप केला असता पहिल्या षटकामध्ये पहिला डॉट झाला त्यानंतर सिंगल काढून स्ट्राईक बदलायची होती, परंतु पुढे सरकला. तुम्ही एका चेंडूवरती निराश झालात म्हणजे तुम्ही प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळू शकत नाही. शॉर्ट लेंथ वरती चेंडू होता, खेळलाय, सिंगल येईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतोय नकार दिलाय. एक सिंगल आणि धावफलकावरती धाबा आल्या त्या मात्र 15 धाबा. बघा धाबा आल्या या षटकामध्ये 13 धाबा आल्या. या षटकामध्ये 13 धाबा आल्या आतापर्यंत. 6, 4, 2 आणि 1 टोटल धावा झाल्या त्या मात्र 15 धाबा. 15 रन्स आपण पाहतोय इथे. यावेळेस आपण पाहतोय बॅटच्या टप्प्यात आलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असेल, संधी किती लाभते, बाद होईल. हातात चेंडू होता आणि धावबाद झालाय, गरज नव्हती, चूक झाली आहे, चुकीला माफी नाही. कॉलिंग तुमच्यामध्ये खूप महत्वाचं असतं. जे कॉलिंग तुम्ही इथे दाखवाल ना त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी त्याचा न्याय मिळेल. एफर्ट दिला आता मात्र क्षेत्ररक्षकानं. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय गॅदर केला चेंडू आणि डायरेक्ट हिट केला आणि धावबाद झालाय. नवीन फलंदाज विशाल कडी बाद झालाय. 3ऱ्या विकेटचं पतन आपण पाहतोय. युनिव्हर्सिटी तापळ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चांदवड संघ. लढत अद्याप सुरू आहे आणि जर आपण विचार केला तर फलंदाजी प्रथमतः आली वाट्याला आणि तिथून पुढे जर आपल्या संघाला आवरायचं असेल, सावरायचं असेल तर तुम्हाला गॅप देखील खेळावे लागतील. गरज नव्हती धावा आलेल्या. सुशांत मात्र बाद झाल्यानंतर आशिषने मात्र सामना आपल्या जबाबदारीवर घेतलाय.
इथे पुन्हा एकदा सेट ड्राईव्ह खेळतोय, सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय, झाली असती दुसरी धाव. कॉलिंग कमी मात्र विशालनं रोखलं, एक सिंगल येते आणि धाव पालकावरती धाव आल्या 16. 16 धावा आणि 3 गाड्यांचं पतन. प्रथम फलंदाजी करतोय NUCC टापोळा संघ. इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं संपन्न झाले, धावा झाल्यात त्या 16 धावा. 12 चेंडूचा खेळ अद्याप बॅलन्स आहे. उर्वरित 12 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि प्रथम आपण फलंदाजी करताय. लक्ष आपल्याला किती ठेवायचं हे तुमच्याकडे कॅल्क्युलेटिंग असायला हवी. कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे आणि कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये जर आणखी 20 ते 25 धावा जमवल्या, फायटिंग स्कोर होईल. अद्याप धावा झाले 16. 40-45 अंक जांजवड संघाला डोकेदुखी ठरेल. सोळा धावा, 3 गड्यांचं पतन पाहायला मिळतंय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, डॉट झालाय. गोलंदाज षटक क्रमांक 3रा जयदीप जाधवच्या माध्यमातून षटक क्रमांक 3रा हाताळला जात आहे झांजवड संघाकडनं. एफर्ट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अद्याप आशिषने इथे मात्र चेंडूला उंची दिली आहे. ही कॅच महत्वाची असेल आणि बसल्या शेवटच्या क्षणाला फसलाय. अद्याप एक षटक आपल्याकडे होतं, आपल्याला फ्लॅट खेळायचं होतं. 4-2 मिळाले असत्या, तुम्ही 6 प्रत्येक वेळी. त्याच्यासाठी परफेक्ट कॉन्टॅक्ट असणं गरजेचं. आशिष आपण चुकलात आणि विकेट गमावून बसलात. ज्या चेंडूवरती तुम्ही 6 मिळवले ना, त्या पद्धतीने या चेंडूला जर परफेक्ट खेळला असतात तर न्याय मिळाला असता. स्लोअर चेंडू तुम्हाला फ्लॅट खेळायचं होतं, सिंगल डबल मिळवली असती तरी झालं असतं. तर धाबा झाले ते मात्र आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर 16 धाबा. बेनिफिट गेले. आशिष खेळत होता मैदानामध्ये. यानंतरची नेक्स्ट मॅच असेल आदिशक्ती 11 पार विपक्ष KCC 11 गावडोशी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. गावडोशी KCC 11 आणि आदिशक्ती पार संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. फुल टॉस चेंडू होता, फसलाय पूर्णतः आपण पाहतोय. आशिषने मात्र निराश केलं. आशा पल्लवित केल्या होत्या आशिषने आणि धावसंख्या जवळ वाढवला होता, परंतु बघा जिथे डॉट चेंडू तुम्हाला खूप मागणे ठरतायत. जयदीपच्या षटकामधील पहिला चेंडू डॉट झाला, दुसऱ्या चेंडूवरती आशिष बाद झाला. फ्लॅट 4 किंवा 2 मिळवले असते तरी देखील चालला असता, परंतु तिथे मात्र चूक झाली आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. कधी संधी मिळत नसते आणि जेव्हा अचानक संधी मिळते तेव्हा तुम्हाला डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल आहे का? यस, 22 रुपयानं सिंगल. सतरा धाबा. इथे यावेळेस आपण पाहतोय सिंगल मिळवतोय. सिंगलने धावा झाल्या त्या मात्र 18 धाबा. विशालला जास्त संधी मिळत नाहीये. विशाल मात्र अद्याप आपण जर पाहिलं तर 2 चेंडू खेळला, 1 धाव. धाबा झाल्या त्या 18. स्लो चेंडू होता. या पद्धतीने आशिषनं चेंडू खेळायचा होता. एक सिंगल आली आणि धाव पालकावरती धावा झाल्या त्या मात्र 19 धाबा. मी पहिलंच म्हटलं आशिष बॅटिंग चांगली करत होता. जसा आता विशालने चेंडूला मात्र स्क्वेअर लेगला कार्पेट पद्धतीने खेळला, संयम ठेवला असता. उर्वरित 2-3 चेंडू मध्ये एकात 6-4 मिळवल्या असत्या, 10 आल्या असत्या, धाबा झाल्या असत्या 29. परंतु आता धाबा आहे ते 19. जर तरला व्हॅल्युएशन नाहीये. आता मात्र शेवटचं सत्र. आदिशक्ती पार संघाचा संघाने या टॉस बॉक्सच्या बाजूला आणि गावडोशी KCC 11 संघाचा संघाने आपण देखील टॉस बॉक्सच्या बाजूला या. KCC गावडोशी 11 संघ आपला संघनायक येऊ द्या टॉस बॉक्सच्या बाजूला. विशाल शेवटचं षटक. इथे पुढे सरकलाय. क्षेत्ररक्षक आहे, फसलाय. अगदी बरोबर क्षेत्ररक्षक आहे आणि विशाल देखील बाद होईल आणि विशालची चूक नाहीये. या क्षणाला तुम्हाला शेवटचं षटक आहे, तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल. धावा झालेत 19.
तर इथे मात्र विशाल बाद होतोय. धाबा झाले त्या 19. सगळ्यात मोठी चूक घडली सुशांतची, त्यानंतरची चूक आशिषची. आशिष इन्फॉर्म होता, 2 गडी बाद झाले होते. आशिषला कॅल्क्युलेट करायचं होतं की उर्वरित 12 चेंडू अद्याप बॅलन्स आहेत, त्या षटकामध्ये मी खेळलो असतो, त्यानंतर मग आपल्याला 12 चेंडूंमध्ये 3-6 मिळाले असते, 18 आणि हे 20, 38-40चं लक्ष आरामात ठेवता आलं असतं. धाबा झाल्या त्या मात्र 19. अद्याप या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. विशालचा प्रयत्न बरोबर होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील तितकाच तैनात. एक्सिलेंट बॉलिंग. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येईल. धावफलकामध्ये धाबा झाल्या त्या 20 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एफर्ट दिलाय. चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय. गोलंदाजाचं कौतुक करेल. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यष्ट्या उधळल्या, डाव उधळलाय, खेळ संपला या खेळाडूचा. धावा झाले ते मात्र 20. 6 गड्यांचं पतन आपण पाहतोय. 3 चेंडू अद्याप बॅलन्स आहे. चला नवीन बॅटर या मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू शिल्लक आहे. धावा झाले ते मात्र 20. 6 गड्यांचं पतन आपण पाहतोय. यानंतर गावडोशी केसीसी 11 विपक्ष आदिशक्ती पार या 2 संघादरम्यान सामना होईल. 3 चेंडू आहेत. नवीन फलंदाज रोहित मैदानामध्ये दाखल होतोय. 9 सेकंड मध्ये अक्षय. 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. सामना मात्र इथे गडबडताना पाहायला मिळतोय. एक्सिलेंट बॉलिंग. चांगली गोलंदाजी चांदवड संघाकडनं विशाल जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 1 धाव दिली आहे. 3ऱ्या षटकामध्ये जयदीप जाधवनं 1 विकेट मिळवली आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 2 धावा. 3 धावा. विशाल मात्र आता सिंगल फक्त धाव देतोय. 4 चेंडू झालेत आणि 2 विकेट देखील मिळवल्या. इथे यावेळेस आपण पाहतोय चांगला गॅप मध्ये फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. सिंगल येथे धावफलकावरती झाल्या त्या मात्र 21 धावा. 6 गाड्यांचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. आकाश याच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक सिंगल आली. धावा झाल्या त्या मात्र 21. 6 गाड्यांचं पतन आपण पाहिलं. पुढे सरसावलाय. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल आहे. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येईल. धावा झाल्या त्या मात्र 22. चुका नडल्या. चुका इथे मात्र आपण पाहिल्या. तो 4 षटकांचं सत्र संपलं. धावा झाल्या त्या मात्र 22 धावा. 23 धावांचं लक्ष असेल. आदिशक्ती पार संघाचा संघनायक आणि गावडोशी केसीसी 11 पण टॉस बॉलच्या बाजूला. आदिशक्ती पार संघाचा संघनायक आलाय. गावडोशी केसीसी 11 संघ. संघनायकाला विनंती टॉस उडवून घ्या. शैलेश जाधव. तर नक्कीच KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत आपण पाहतोय शिवजन्नी विकास मंडळ मांगर, शिवछत्रपती उदय मंडळ मांगर, शिवछत्रपती क्रीडा मांगर यांच्या आयोजनार्थ ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण करंडक आपल्याला आणि चमचमचे ट्रॉफी आपण पाहताय ज्यांनी स्पॉन्सर केले ते सर्वांचे लाडके असे व्यक्तिमत्व मांगर गावचे सुपुत्र ॲडव्होकेट संतोषजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व करंडक आणि ट्रॉफीज देण्यात आल्यात. त्यांचं मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झाले. त्यांना विनंती करतो आपल्या शुभास या ठिकाणी नाणेफेक करावी. नाणेफेक केली जाईल. टॉस बॉक्स मध्ये अवेलेबल असतील गावडोशी केसीसी 11 आणि आदिशक्ती पार संघ आणि शैलेश जाधव तिथे मात्र जॉईंट असतील. स्पर्धा श्री जन्नी कुंभलजाई माता चषक 2023 पहिलं पर्व आणि असे दाते जर आपल्या नाणेफेक करतायत. अनिकेत मोरे साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक होईल आणि त्याचसोबत आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी चमचमते करंडक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर याच्या ट्रॉफ्या आपण पाहताय. त्या सर्व ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेल्या असे दाते नसतील तर कोणतं कार्य संपन्न होणार नाही असं व्यक्तिमत्व सन्माननीय ॲडव्होकेट संतोषदादा मोरे
साहेब या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नाणेफेकीमध्ये टॉस बॉक्स कडे वळूया, जिथे केसीसी गावडोशी 11 आणि आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या जोडीला शैलेश जाधव. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण टॉससाठी जातोय, जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. स्विन द कॉइन. कॉल कोण मागणार आहे? गावडोशी संघ कॉल मागतोय का? येस, चला गावडोशी संघ या ठिकाणी कॉल देईल. स्विन द कॉइन. हेड असा कॉल दिलाय आणि हेड आला देखील आहे आणि या ठिकाणी टॉस जिंकलाय गावडोशी संघ. एकंदरीत पहिलीच मॅच खेळताय या सीझनची. कशा पद्धतीने या स्पर्धेकडे पाहताय विजय? खूप चांगलं वाटतंय. टॉस जिंकलायस, काय निर्णय असेल? बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. काय टार्गेट सेट करणार? पहिले 40+ मारण्याचा प्रयत्न करू. नवीन बॅटिंग मध्ये काय स्ट्रेंथ आहे? 40. असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुमचा आत्मविश्वास आहे की 40 धावा तुम्ही बनवू शकता? नाही, जे पहिले खेळायचे ते सतीश वगैरे आहेत. सतीश वगैरे आहेत. तर खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. आदिशक्ती 11 पार संघाचे संघनायक आपल्या समेत जोडले गेले. तर एकंदरीत मांगर या संघाने पहिल्यांदा आयोजन केले, पहिलं पाऊल टाकलेलं आहे, पहिला इतिहास रचण्याचा प्रयत्न केलाय. एकंदरीत या स्पर्धेकडे कसे पाहताय? नक्कीच KSK आत्ता ज्या पद्धतीच्या स्पर्धा KSK मध्ये भरवल्या जातात त्या पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी मांगर संघाकडून पाहायला मिळते. पहिल्यांदा त्यांचा प्रयत्न आहे आणि KSKला साजेसा प्रयत्न या ठिकाणी मांगर संघाकडून केला जातोय आणि खरंच सुरेख असं आयोजन आपण सकाळपासून पाहायला मिळते आपल्याला. मी त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. धन्यवाद. समोरचा संघ जवळजवळ 50 धावा 40 ते 45 धावा बनवण्याचा त्यांनी मानस दाखवलाय. त्यांना रोखायचं आहे. आहेत गोलंदाज? हो नक्कीच. पूर्ण संघ आदिशक्ती 11 पार संघाचा हाच पूर्ण संघ खेळतो या ठिकाणी आणि त्यामुळेच गोलंदाजांचा भरणा आहे, फलंदाजांचा भरणा आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करताना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि ते टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद असेल. आपण लगेचच मैदानामध्ये आपला ताबा जॉईंट घ्यायचा आणि मान्यवरांना देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती उपलब्ध व्हायचे. जाऊया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जोडले जातील, जिथे पहा पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार ठोकलाय. ओव्हर टू विनोद सर. तर नक्कीच आपण पाहतोय ते मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि धाबा आल्या त्या मात्र 4 धाबा. पंच पहिल्या चेंडू वरती काय डॉट की सिंगल? सिंगल ना? 2 0 डॉट. यस. तर पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती आल्या 4. इथे मात्र 4 धावा आल्यात. फुल टॉस आणि तिथे मात्र आपण पाहतोय खेळलाय कव्हर मध्ये, तिथे देखील येतील 4 धावा झाल्या त्या मात्र 8 धावा. जयदीप आणि आपण पाहतोय मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तापाळा संघ बॅकफुट वरती कुठे गेला, जिथे सुशांत बाद झाला, सुशांतच्या नंतर विक्रम जनावडे फसला आणि त्यानंतर आशिष वरती जास्त जबाबदारी होती. षटकार चौकार मिळवले होते आशिषने, परंतु एक चूक आशिषला देखील खूप नडली. 12 चेंडू तुम्हाला खेळायचे होते. सन्मान दिला जातो या चेंडूवरती. सिंगल येईल. धावा झाल्या त्या मात्र 9. 35 36 38 धावा देखील डोकेदुखी ठरली असती झांजवड संघाला. गावडोशी KCC 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल यानंतर होणारी मॅच आदिशक्ती पार या 2 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धाबा झाले ते मात्र 9 धाबा. 23 धाबांचं लक्ष. मनोज सायकेंड वरती. इथे मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून धाबा होतील त्या मात्र 10 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. धाबा झाल्या त्या मात्र 10. चांगला खेळ आणि एफर्ट मात्र दिला जातोय. यावेळेस सर्कलच्या वरून खेळलाय. गॅप मध्ये जाईल चेंडू. येतील 4 धाबा. धापांकावरती धाबा झाल्या त्या मात्र 14. मॅच फिनिश होईल लवकर. आयोजकांचा वेळ मात्र वाचवला जाईल. पहिल्या षटकाची सांगता धाबा झाल्या त्या मात्र 14 धाबा.
चला टीम मीटिंग नकोय प्लीज. धावा झाल्या त्या मात्र 14 धावा 14 रन्स आणि षटक क्रमांक 2 आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तापोळा संघाकडनं अक्षयच्या माध्यमातून. अक्षय आपण पाहू शकाल गोलंदाजी एंडवरती. धावा झाल्या त्या मात्र 14. झांजवड संघ इथे मात्र झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतोय एकतर्फी झुंज. अक्रॉस दी बॅट खेळलाय, सिंगल आली आहे, सिंगल वरती समाधान मानावं लागते आणि दाबमी स्पीड होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि किती धावा मिळतील ते देखील पाहणं गरजेचं. धावा आल्या त्या मात्र 2, धावा झाल्या त्या मात्र 16. 23 धावा जमवायच्या आहेत आणि धाबांची गरज आहे 17 चेंडू आणि 7 धाबांची गरज. यानंतर गावडोशी केसीसी 11 आणि आदिशक्ती पार ही मॅच असेल. टॅगिंग क्रिकेट चांगला प्रयत्न केला होता, सिंगल येते आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते. धावा झाल्या त्या मात्र 17 धावा 17 रन्स आपण पाहतोय. सतरा धावा 17 रन्स आपण पाहू शकाल. रन्स आणि कोणत्या प्रकारच्या विकेटचं पतन नाहीये. अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आणि एफर्ट मात्र इथे दिला जाईल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट चेंडू पंचांनी हिरलं, फेटाळलंय. लेग बिफोर विकेटची या ठिकाणी दाद मागितली होती, परंतु पंच आमचे तितके तत्पर आहेत. शशी साटम सर असतील, सुरेश राणे, मयेकर सर, ही त्रिमूर्ती आज खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका पार पाडली जाते. अक्रॉस द बॅट खेळलाय, एक सिंगल येते, मिस स्पीड होईल. दुसऱ्या धावेला नकार दिलाय. धावा झाल्या त्या मात्र धावफलकावरती 18 धावा 18 रन्स आपण पाहतोय. अक्षयचे षटक. धावा झाल्या त्या 18. गड्यांचं पतन नाही अद्याप. अठरा धावा 18 रन्स आपण पाहतोय. इथे यावेळेस कव्हरवरती खेळलाय, सिंगल येईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल. 4 धावा झाल्या त्या मात्र 22 आणि फक्त एका धाब्याची गरज असेल आता इथे मात्र जिंकण्यासाठी झांजवड संघाला. प्रयत्न सुरू आहेत, परंतु 12 चेंडू आणि एक सिंगल धाव झाला. टीम मीटिंग नकोय, एका धाब्याची गरज आहे. सामना आता औपचारिकता बॅलन्स असेल. 12 चेंडू आणि एक सिंगल धाव जिंकण्यासाठी. यानंतरची मॅच आहे गावडोशी केसीसी 11 विपक्ष आदिशक्ती पार या दोन संघादरम्यान या ठिकाणी मॅच असेल. 12 चेंडू आणि एक धाव औपचारिकता बॅलन्स आहे. झांजवड संघ अद्याप एकही गडी बाद नाहीये. चांगला खेळ दाखवलाय गोलंदाजीनं. चुका केल्या तापोळा संघानं, मात्र तिथे संधी मिळाली झांजवड संघाला. स्लोअर चेंडू, फुलटॉस आणि त्याला मात्र लाफ्ट केलाय आणि मिळतील या चेंडूवरती 1 बाउन्स येतील 4 आणि सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय. धाबा झाल्यात त्या मात्र धाव फलकावरती 26 धाबा. मॅच जिंकली आणि सामनावीराचा खिताब दिला जाईल, परंतु मायक्रोफोन वरती बदल होतोय आणि येथील मायक्रोफोन वरती ते मात्र आमचे मित्र शैलेश जाधव सर. धन्यवाद विनोदजी जाधव यांचा. आतापर्यंत आपण आवाज ऐकला. आता मात्र जाऊया या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. नाव आहे मनोज ठरतायत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. मनोज या आपल्याला नामांकन केलं गेलंय आणि मनोज ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. मनोज जाधव एक लिजंड क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज मात्र बऱ्याच दिवसानंतर त्यांचं आगमन होतंय आणि मनोज सर या आपल्याला या ठिकाणी हे नामांकन दिलं जात आहे प्लेअर ऑफ द मॅच.